आणि युनिक कंटेंट म्हणजे काय 800 पेक्षा जास्त पाहिजे आणि प्लेगरिझम नसलं पाहिजे. अजून काय राहिलंय का तुझ्याकडून? टोटल किती झाले? 9 झाले. अजून एक कोणता राहिलाय चेक कर. बाकीचे लोक त्याला हेल्प करा. कोणता राहिलाय? कीवर्ड सांगितलं त्यांनी, तुम्हाला ऐकायला नाही आलं? तुला आलं ऐकायला? तुला कीवर्ड प्रॉमिनन्स शिकवलंच नाही अजून. शिकवलंय का? कीवर्ड मॅपिंग झालं त्यांनी सांगितलं ना. वेबसाईट गुड लुकिंग म्हणजे कीवर्ड प्रॉमिनन्स असला पाहिजे. ऑलटेक पण सांगितलं त्यांनी. टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, इमेज ऑप्टिमायझेशन, ऑलटेक. त्यानंतर त्यांनी सांगितलं की लोडिंग टाइम 3 सेकंदपेक्षा चांगला पाहिजे. कंटेंट शुड बी युनिक मोर दॅन 800 वर्ड पाहिजे. आणि कीवर्ड डेन्सिटी सांगितले. तर कीवर्ड डेन्सिटी काय सांगितले? ते पर्सेंटेज ऑफ कीवर्ड वी युझिंग इन कंटेंट. कीवर्ड डेन्सिटी शुड बी मोर दॅन 2 to 3%. आणि कीवर्ड मॅपिंग शिकवलं होतं. कीवर्ड मॅपिंग म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन टू कीवर्ड. डिस्टन्स बिटवीन टू कीवर्ड. जर 100 वर्डचा माझा कंटेंट असेल तर रितेश सांग किती आपला कंटेंट असला पाहिजे त्याच्यामध्ये? किती कीवर्ड असले पाहिजे 100 वर्डमध्ये? 100 वर्डमध्ये किती कीवर्ड येतील? तू सांग. 300 वर्डचा जर कंटेंट असेल, 300 जर वर्डचा कंटेंट असेल तर कीवर्ड किती आले पाहिजे? 9 to 12. सगळं समजलेलं. पर्सेंटेज काढता येतं तुला. कीवर्ड डेन्सिटी किती असते? 2 to 3%. 5000 वर्डचं जर 1000 वर्डचं कंटेंट असेल तर किती कीवर्ड येतील? तुला पर्सेंटेज काढता येतं का नाही? 10वी झाली ना? मग गोलब तू सांग. पर्सेंटेज काढायचा फॉर्म्युला सांग. 3 divided by 1000 into 100. ठीक आहे. जेवढा आन्सर येईल. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 1 शून्य राहिला. तर तेवढा आन्सर येते ते तुम्ही बघा. 32. ओके. तर असे कीवर्ड डेन्सिटी पण पाहिले. आता नवीन आपल्याला पुढे जायचंय. तर पहिल्यांदा आपल्याला काय पाहावं लागेल? आता SSL सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. SSL सर्टिफिकेट म्हणजे काय? कोण सांगू शकतं? SSL सर्टिफिकेट म्हणजे त्याला आपण 2 नावं देऊ शकतो. एक सिक्युरिटी सॉकेट लेअर आणि अजून पण त्याचा मिनिंग वेगळा पण होऊ शकतो. ठीक आहे. तर हा 11वा रँकिंग फॅक्टर आपण पाहतोय. सिक्युरिटी सॉकेट लेअर. काय पाहिलं? SSL सर्टिफिकेट म्हणजे काय? तुमची जर वेबसाईट जर रँकिंग करायची असेल तर काय करावं लागतं आपल्याला? SSL सर्टिफिकेट त्याच्यामध्ये टाकणं गरजेचं असतं. SSL जर सर्टिफिकेट नसेल तर तुमची वेबसाईट रँकिंग होणार नाही. तर SSL सर्टिफिकेट ह्या वेबसाईटला आहे का नाही ते चेक कसं करायचं? आता मी UI UX डिझाईन स्कूल .in इंडेक्स असं ओपन केलंय. तर ह्याला SSL सर्टिफिकेट आहे का? आहे का ह्या वेबसाईटला? हा. तर कसं कळायचं? तर इथं बघा. इथं ह्याच्यावरती क्लिक करायचं. इथं बघायचं कनेक्शन इज सिक्युअर. लॉक लावलेले. घराला लॉक जर लावलं तर तुमचं सिक्युअर लॉक घर आहे. जर घराला लॉक नसेल तर कोणी पण काय पण घरातून घेऊन जाऊ शकतं. तसं इथं सिक्युरिटी सॉकेट लेअर लावलेली. तर हे SSL सर्टिफिकेट. तर ज्या वेबसाईटला प्रोटेक्शन लावलेले त्या वेबसाईटला काय बोललं जातं? हा, SSL सर्टिफिकेट. बरोबर आहे. सगळ्यांना समजलं सिक्युरिटी सॉकेट लेअर काय असतं, त्यालाच SSL सर्टिफिकेट बोलतात. SSL सर्टिफिकेट आपण काय करतो? इथं जर पाहिलं वेबसाईटला हे लावावं लागतं. जर कोण बोलत असतं की विदाऊट सिक्युरिटी, आता जेवढ्या पण वेबसाईट रँकिंग झाल्यात तर त्याला SSL सर्टिफिकेट आहेच. समजलं? हा 11वा रँकिंग फॅक्टर होता की SSL सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तर SSL सर्टिफिकेट कसं लावायचं हे तुम्हाला वेबसाईट डेव्हलपमेंटमध्ये शिकवलं असेल, आणि नसेल तुमचं वेबसाईट डेव्हलपमेंट झालं तर ते शिकवतील. SSL सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी असतं जर तुम्हाला SEO करायचं असेल तर. असा एखादा कोणतीच वेबसाईट नाही की त्याला SSL सर्टिफिकेट नाही आणि ते रँकिंग होतं. कदाचित म्हणजे ते आत्ता जर 10-15 दिवसापूर्वी जर एक्सपायर झालेलं असेल तर ठीक आहे.
पण जर 1 वर्षानुवर्ष जर तुमच्याकडे SSC सर्टिफिकेट जर नसेल तर तुम्ही काहीच नाही करू शकत. ठीक आहे. आपण आता इथं काय पाहू, ज्या वेबसाईटला SSC सर्टिफिकेट आहे. सर सिक्युरिटी म्हणजे नक्की काय, कशाच्या बाबतीत सिक्युरिटी? सिक्युरिटी म्हणजे काय असतं, तुम्ही सिक्युरिटी गार्ड घेऊन नरेंद्र मोदी का फिरतोय, कशासाठी फिरतोय, प्रोटेक्शनसाठी फिरतोय. SSC सर्टिफिकेट वेबसाईटमध्ये कशासाठी लावलं जातं की काही वेबसाईट, आता तुम्ही Amazon फ्लिपकार्टवरती जर एखादी साडी घेतली किंवा लिपस्टिकची बॉटल घेतली किंवा अजून काय घेतलं तर त्याचं पेमेंट तुम्ही कशातून करतात, त्या ॲपवरूनच करतात, UPI वरून करतात किंवा कार्ड डिटेल टाकतात. ज्या वेबसाईटला SSC सर्टिफिकेट नसतं त्या वेबसाईटमध्ये तुमचा डेटा जो आहे तो थर्ड पार्टीवाले लोक पण क्रॅच करून तुमचा कार्ड नंबर, CVV नंबर काय टाकला होता ते पण समजेल त्यांना. ते तुम्हाला हॅक करतील आणि तुमचे सगळे पैसे तुमच्या अकाउंटमधून काढून घेतील. त्याच्यामुळं ज्या ई-कॉमर्स वेबसाईट असतात त्यांना कंपल्सरी केलेले की तुम्हाला SSC सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला तुमची वेबसाईट जर रँकिंग अशी नॉर्मल वेबसाईट असेल, जसे की आपली डिजिटल मार्केटिंगची वेबसाईट आहे, आपण ऑनलाईन पेमेंट घेतो का, आपल्या वेबसाईटवरती कुठं पेमेंट गेटवे आहे का, मग आपल्याला SSC सर्टिफिकेटची जरूरत नाही. पण आपल्याला जर वेबसाईट रँकिंग करायची तर आपल्याला SSC सर्टिफिकेट लावणं गरजेचं आहे. का इथं SSC सर्टिफिकेट? तुला नाही कसं दिसलं, कुठं दिसतंय तुला आहे म्हणून, कुठं दिसतंय? हा, मग तू नाही कसं बोलतो, समजलं नाही का टॉपिक? परत सांगू का? इथं जर लॉग दिसलं, इथं बघा सिक्युरिटी, कनेक्शन इज सिक्युअर, युअर इन्फॉर्मेशन ऑफ द एक्झाम्पल पासवर्ड और क्रेडिट कार्ड नंबर इज प्रायव्हेट व्हेन इट सेंड टू द साईटवरून जर तुम्ही पेमेंट करत असाल तर ते सगळं सिक्युअर राहणार. आणि ते जर नसेल तर कुणी पण तुम्हाला स्क्रॅप करू शकतो. मग तुमचा जो हा डेटा आहे, तुमच्या वेबसाईटवरती कोण लोक येतात, कुठून येतात, त्यांनी काय काय केलंय, कोणतं पेज पाहिलंय, काय डेटा आहे, हा सगळा स्क्रॅप केला जातो. स्क्रॅप करणे म्हणजे काय करणं, त्याच्यासाठी ब्युटिफुल सोप नावाची लायब्ररी असते. जर वेबसाईटचा डेटा घ्यायचा असेल तर तिथून घेतला जातो. तिथून आपल्याला सगळ्या डिटेल भेटेल, कुणी पेमेंट कार्ड ऍड केले, कुणी कोणत्या. हा बोला सर. विदाउट SSC सर्टिफिकेट वेबसाईट लॉन्च होते का? म्हणजे माणूस जन्मतो विदाउट कपडेच जन्मतो का सूटबूट घालूनच जन्मतो? असा एखादा माणूस सांगा जो सूटबूट घालून, बूट बीट घालूनच जन्मलाय. अमरदीप, माणूस कसा जन्मतो? उघडा जन्मतो. आणि मग तो जन्मल्यानंतर मग त्याला काय नटवायचे ते नटवा. ब्लॅकबेरीचा शर्ट घाला, नाही तर पुमाचा शर्ट घाला. मग वेबसाईट आपण बनवतो त्यावेळेस ही प्रोसेस आहे. वेबसाईट तुम्ही लॉन्च करू शकता, तुमची जी गरज आहे. तुम्हाला त्याला सिक्युरिटी द्यायची का? तुम्ही घर बांधलं आणि घराला कुलूपला न लावता तुम्ही गावाला गेलात, काय तुमची मर्जी आहे. तुमच्या घरात काहीच नसेल तर जा तुम्ही तसंच गावाला. समजलं का? तुमची गरज आहे, तुमच्या घरात मौल्यवान वस्तू आहे तर लॉक लावा. तसंच आहे सिक्युरिटी सॉकेट लेअर. म्हणजे तुम्ही आधी घर बांधतात आणि नंतर मग कुलूप आणतात. आधी कुलूप आणतात का? समजलं का? माणूस कपडे का घालतो? सिक्युरिटीसाठी घालतो. समजलं का सगळ्यांना? आता राहील लक्षात सिक्युरिटी. समजलं सर. तर ते तुम्हाला कधी लावायचं तर ते लावा, नसेल लावायचं तर नका लावू. वेबसाईट कोणती तर तुम्हाला रँकिंग करायचे असेल तर SSC सर्टिफिकेट पण रँकिंग साठी मॅटर करतो. आता मग मी तेच तुम्हाला सांगतो. इथं मी जर सपोज सर्च केलं स्टॉक मार्केट कोर्सेस इन पुणे, सर्च केलं इथं असे रँकिंग येते, बरोबर आहे. तर आता जे पण वेबसाईट रँकिंग झाली त्यांना SSC सर्टिफिकेट आहे का ते चेक करा बरं. इथं आपण ओपन करू, आहे का याला SSC सर्टिफिकेट? पहिल्या पेजवरती जेवढ्या पण वेबसाईट रँकिंग झाले त्यांना सगळ्यांना काय असेल? SSC सर्टिफिकेट असेल. तर सांगायचा मुद्दा तोच आहे. आपला 11वा रँकिंग फॅक्टर काय आहे की तुम्हाला SSC सर्टिफिकेट जर तुमची वेबसाईट रँकिंग करायची असेल तर तुम्ही लावू शकतात. नंतर पुढं काय करायचं आपल्याला? सगळ्यांना समजलं, कुणाचं काय म्हणणं नाही. आणि ज्याला समजलं असेल त्याने रेकॉर्डिंग पहा.
जे उशिरा आलेत ना शुभांगी मॅडम सारखे, त्यांनी समजलं नसेल तर रेकॉर्डिंग पहा. दुसरं काय करायचं आता, दुसरा रँकिंग फॅक्टर काय आहे आपल्याला, मी सांगितलं ते मोर दॅन 200+ रँकिंग फॅक्टर आहे. तर 11-12 आपण पाहिले. त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, वेबसाईट मध्ये फेविकॉन टाकावं लागतं. काय टाकावं लागतं, फेविकॉल का फेविकॉन, फेविकॉल नाही, फेविकॉल हे चिकटवण्यासाठी असतं. दिल के रिश्ते काय चिकटवतात फेविकॉलनी, हृदय. फेविकॉल नसतं, फेविकॉन असतं. FIVICON, फेविकॉन. फेविकॉन कशासाठी असतं, तर तुमची वेबसाईट तुमचीच आहे, बरोबर आहे. अजय देवगणला जर असा उलट उभा करून फोटो काढून तुमच्या समोर जर पाठवला तर तुम्ही ओळखणार का हा कोणता हिरो आहे ते. उलटा मागच्या साईडने केसावरून ओळखू शकतात ना तुम्ही, सलमान खान आहे का, अक्षय कुमार आहे का, अजय देवगण आहे. बॅक साईडनी का नाही ओळखू शकत. आता जर सपोज आपण काय केलं, एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, फेविकॉन कसा दिसतो, फेविकॉन हे कसं आहे. आता ह्याच्यातली NMD ची वेबसाईट कोणती, खाली जर नाव नसतं तुमच्याकडे, या 3 वेबसाईट मध्ये कोणती वेबसाईट NMD ची, तुम्हाला हे नाव नसतं तरी तुम्ही लक्षात आलं असतं. कशावरून, लोगोवरून. माणूस साईज वरून कोण आहे, आता मुस्तकीनला जर मागून बघितलं तरी ओळख होईल मुस्तकीनच आहे म्हणून, का नाही येणार, त्याची साईज वरूनच लक्षात येईल मुस्तकीन कोणता आहे ते. ठीक आहे, तर आता आपण काय करायचंय, इथं दुसऱ्या वेबसाईट वरती जातो मी, आपल्याला NMD चं तुम्हाला सांगतो. डेटा अनालिटिक कोर्सेस इन पुणे टाकला आपण. ठीक आहे, हे एवढंच पहिलं पेज आहे का, व्हॉट इज द सर्च इंजिन रिझल्ट पेज, हे सगळं सर्च इंजिन, जे जोपर्यंत इथं गुगल ट्रेंडचे रिझल्ट येत नाही, हे पहिलं पेज झालं. पहिल्या पेज वरती NMD ची वेबसाईट आहे का, नाही. आता हे लोड व्हायला थोडस टाइम लागतं. इथं NMD ची वेबसाईट आहे का, तर NMD च्या वेबसाईटला इथं फेविकॉन, ह्याच्यावरून तुम्ही बघ इथं फेविकॉन दिसतोय, हे जो साईडचा लोगो दिसतो ना छोटासा, इथं पण फेविकॉन आहे, तर ह्याला बोलतात फेविकॉन. समजलं तुम्हाला. एवढे मॅरेजचं कोण आलंय, सगळ्यांना समजलं फेविकॉन काय असतं. 2 कन्सेप्ट आपण पाहिले. सर फेविकॉन म्हणजे स्मॉल वेबसाईटचा लोगो का, हा, वेबसाईटचा लोगो म्हणजे फेविकॉन. लोगो टाकणं खूप गरजेचं आहे. सागर, आपले कॅम्पेन चाललेत का, मग असं होतंय की त्याच्यामध्ये ना अनवॉन्टेड लीडच जास्त येतात. हा सागर, त्याच्यामध्ये डायरेक्ट ओपन केले, तर आपण मी काल राजस्थान आणि गुजरात पण ऍड केलं ना, त्यामुळे येत असेल बहुतेक. आता फक्त महाराष्ट्रातच हे करायचंय. तुम्ही कशावरती रन केले. ठीक आहे, मी पण काल थोडस चेंज केलंय, त्यांना लीड वगैरे काही येत नाही. कशामध्ये पैसे टाकायचेत आपल्याला, कोणत्या कॅम्पेन मध्ये, काल मी टाकले होते संध्याकाळी 500 रुपीज DM कोर्सेस ना. हो. काल मी कॅटलिस्ट मध्ये टाकलं होतं का कशामध्ये, आदित्यने काय पण कॅम्पेन रन केला होता, टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेज, टॉप 10 कॉलेजेस फॉर ऍडमिशन. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये आपण पैसे टाकू. किती दाखवतंय, 7 रुपीज. ओके, हा टॉपिक वेगळा आहे बरं का, नाही तुम्ही कन्फ्युज होता. आणि दुसरं, आज त्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये कॅटलिस्ट मध्ये, कॅटलिस्टच आहे ना. हा कॅटलिस्ट आहे, पण कॅटलिस्टच्या पेज मध्ये मी काल टाकले होते 500 रुपये, तर त्याच्यामध्ये किती बॅलन्स आहे. ठीक आहे, चेक करतो. नेट चालत नाही का,
7.85 29 तारखेला टाकले होते. ह्याच्यामध्ये पैसे टाकायची गरज आहे. कसे टाकायचे असतात पैसे माहिती आहे? समरीमध्ये जायचं, ॲड फंड्समध्ये जायचं. ॲड फंड्समध्ये जाऊन तुम्ही इथून पैसे ॲड करू शकतात. कंटिन्यू करायचं, ॲड फंड. ते रिमूव्ह झालेले कीवर्ड आहेत ते परत रिप्लेस करायचे चांगल्या कीवर्ड. फक्त OTP येईल. तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये चेक कर तोपर्यंत. हो हो त्यात पण बॅलन्स संपलेला सर. 584369. येस, तुम्ही कधी रन करणार आहेत कॅम्पेन? प्रत्येक माणसाने रन करायचा कॅम्पेन. मला दाखवायचा तो कॅम्पेन रन करून. तुम्हाला कीवर्ड रिसर्च करायला सांगितलं. कुणी केलं कीवर्ड रिसर्च? करतो सर, मी पण करतो. पेमेंट कसं काय नाही झालं आता? सर मी डिस्प्ले कॅम्पेन रन करू शकते ऍडव्हर्टाईज बनवून. तुम्हाला काय सांगितलं होतं? सर्च ऍड रन करायला सांगितली होती. कशासाठी? कीवर्ड रिसर्च केलेले दाखवा मला तुम्ही. कीवर्ड रिसर्च करायला सांगितलं होतं. डायरेक्ट ऍडमिशन फॉर इंजिनिअरिंग यासाठी आणि डेटा सायन्स साठी केलं होतं. बोला, तुमचं काय क्वेश्चन असेल तर बोला. कीवर्ड रिसर्च तुमचं झाले? त्या दिवशी तुम्ही होतात? त्यालाच कीवर्ड रिसर्च बोलतात. आता मी इथून ऍड केलं. हा बोला. SSC सर्टिफिकेट नाही सांगणार मी आता परत. सगळ्यात शेवटी तुम्हाला परत सांगतो SSC सर्टिफिकेट. तुम्ही लेट का आलात? सर बाळाला बरं वाटत नाही, दवाखान्यात घेऊन. ओके ओके, ठीक आहे, चालेल. मी तुम्हाला नंतर सगळ्यात शेवटी सांगतो SSC सर्टिफिकेट काय असतं ते. ठीक आहे. सगळ्यांनी यश तू एक कॅम्पेन रन कर, रितेश एक कॅम्पेन रन कर. बाकी सगळे लोक, शिवांगी एक कॅम्पेन रन कर ज्यांचं झालंय कीवर्ड रिसर्च ते. अजून कुणी सांगितलं? ईशा संकलेच्या कीवर्ड रिसर्च केलं का डायरेक्ट ऍडमिशन फॉर इंजिनिअरिंग साठी? स्वाती कीवर्ड रिसर्च सांगितलं होतं करायला, केले का? सर मी आज उद्यामध्ये करून केले, पण इंग्लिश स्पीकिंग क्लासेस केले. बरं ठीक आहे, चालेल. काय ना काहीतरी केलंय. स्वाती तुम्ही केलंय का? यश केलंय का? रितेश केले का? सलोनी? बरं ठीक आहे. डायरेक्ट ऍडमिशन फॉर इंजिनिअरिंग साठी फक्त डायरेक्ट ऍडमिशन फॉर इंजिनिअरिंग मॅनेजमेंट कोटा ऍडमिशन इंजिनिअरिंग विदाउट एंट्रन्स एक्झाम इंजिनिअरिंग असे आपल्याला कीवर्ड पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्हाला हे करायचं आहे. आणि दुसरं डेटा सायन्स आणि डेटा अनालिटिक कोर्सेससाठी. कोणाला काय प्रॉब्लेम आहे, कोणाला समजलं नसेल तर मला विचारा की कसं करायचं ते. कीवर्ड रिसर्च माहिती आहे सगळ्यांना? कीवर्ड रिसर्च म्हणजे काय? ईशा मॅडम सांगा कीवर्ड रिसर्चची डेफिनेशन. कीवर्ड रिसर्च इज द सिलेक्शन ऑफ प्रॉपर कीवर्ड. पुढे सांगतो. तुझं झालंय का नाही कीवर्ड रिसर्च? सांग डेफिनेशन. कशाला येतो तू एवढ्याला? किती वेळा सांगितलंय कीवर्ड रिसर्च? येतं का नाही तुला कीवर्ड रिसर्च?
मग सांग की मग कसं करायचं ते सांग. काय करू इथं? गुगल प्लॅनर एंटर केला. आता काय करू? इथं यूज करू का खाली जाऊ? ह्याच्यावरती ओपन केलं. आता काय करायचं मला? हा आता पुढे सांग. व्हिजिट कीवर्ड प्लॅनर टूल असं आलं तरी घाबरायचं नाही. व्हिजिट कीवर्ड प्लॅनर टूल करायचं. ह्याच्यातलं कोणतं पण एक अकाउंट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये जाऊन कीवर्ड टाकायचे. हे झाला कीवर्ड प्लॅनर टूल. कीवर्ड प्लॅनर टूल कशासाठी? कीवर्ड रिसर्चसाठी. कीवर्ड रिसर्च इज द सिलेक्शन ऑफ प्रॉपर कीवर्ड्स. इट डिपेंड्स ऑन 3 पॅरामीटर. बरोबर आहे. आता आपल्याला पुढं पाहायचंय, मागं नाही पाहायचं. आता मी तुम्हाला ह्याच्या ऍडव्हान्स लेवलचं क्वेश्चन येतो. हा बोला. कुठे बिझनेस? तुम्ही हे चुकीचं करताय. पहिल्यांदा कीवर्ड प्लॅनर टूल लॉग इन करायचं असतो, साइन इन करायचं असतं. हा तुम्ही करता ते मोबाईल मधून करता. पहिल्यांदा अकाउंट क्रिएट करायचं असतं, सर त्यानंतर हो बरोबर. बिझनेसचं नसतं अकाउंट, बिझनेसचं नसतं. फक्त ईमेल आयडी लॉग इन केलं तरी होतं. ते बघा तुम्ही एकदा, नाही झालं तर मला विचारा. हा बोला. सर आता तुम्ही डेफिनेशन सांगितली कीवर्ड रिसर्चची. टू फाइंड और सर्च प्रॉपर कीवर्ड डिपेंड ऑन थ्री काय कीवर्ड रिसर्च इज द सिलेक्शन ऑफ प्रॉपर कीवर्ड. इट डिपेंड्स ऑन 3 पॅरामीटर. पहिला म्हणजे मंथली सर्च आहे, दुसरं कॉम्पिटिशन आणि तिसरं टॉप पेज बीड. बरोबर आहे. टॉप पेज बीड आपण गुगल ऍड रन सर परत एकदा सांगा ना प्लीज. Keyword research is a selection of proper keywords. It depends on 3 parameters. Monthly searches, competition आणि टॉप पेज. एखादा कीवर्ड चांगला आहे का खराब आहे हे आपण त्याच्या कशावरून, एका महिन्यामध्ये किती लोक त्या कीवर्डला सर्च करतात त्याच्यावरून आपण डिसाईड करतो. पण त्याच्यामध्ये मंथली सर्चेस, कॉम्पिटिशन किती, कॉम्पिटिशनमध्ये किती लोक त्या कीवर्डला रँकिंग करण्यासाठी विचार करताय किंवा करताय, त्याच्यावरती काम करतात. बरोबर आहे. आता जर सपोज माझ्या UPSCची एक्झाम देतात 50 किती लोक? 50 लाख का 50 करोड? UPSCची 50 लाख लोक तयारी करतात आणि जागा किती असतात? 2. सपोज करा दोनच जागा आहेत आणि 50 लाख लोक काय करतात? प्रिपरेशन करतात. मग 50 लाख लोकांपैकी जो सगळ्यात जास्त मेहनत करेल तोच काय होईल? कलेक्टर होईल. बाकीचे काय होतील? रेल्वेत कलेक्टर होतील, तिकीट कलेक्टर होतील ना. पण इथं काय आहे? कीवर्ड रिसर्च म्हणजे काय? चांगला कीवर्ड कोण घ्यायचं? आपल्याला 10 कीवर्ड घ्यायचे, ते सगळ्यात चांगले तेच घेतले जातात. तर तसंच इथं कीवर्ड रिसर्च करायचं, इथं टाकायचं. आपल्याला कशासाठी करायचंय? डेटा सायन्स साठी. एंटर केलं. एकच करा किंवा डेटा सायन्स क्लासेस कोर्स आहेत. आता इथं मला किती कीवर्ड आलेत? 121 कीवर्ड आलेत. त्याच्यामध्ये प्रायमरी कीवर्ड कोणता आहे? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणेला 9,900 लोक सर्च करतात. आपल्याला इथं ॲरो मध्ये जायचं होतं. इथं ॲरो दिसतोय, ॲरो डाऊन केला. 9,900 प्रायमरी, नंतर 4,400 डेटा अॅनालिस्ट कोर्सेस इन पुणे, डेटा अॅनालिस्ट कोर्सेस इन पुणे, डेटा अॅनालिस्ट कोर्सेस, डेटा सायन्स हे कीवर्ड आले. आता मी शुभांगी मॅडमला किंवा ईशा मॅडम ह्या खूप जुन्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना मी थोडासा क्वेश्चन विचारतो. तर त्यांना असा क्वेश्चन विचारतो की आता आपण काय शिकतो? SEO शिकतो. मी हे का मुद्दाम घेतलंय का? हे मी शिकवण्यासाठी घेतलेले. तर मला आता तुम्ही इथं क्वेश्चन सांगायचं की डेटा सायन्स कोर्सेस इन पुणेला 1 नंबरला रँकिंग करण्यासाठी आपल्याला किती दिवस लागतील? अमरदीप तुम्ही सांगा. घोलप. डेटा सायन्स कोर्सेस इन पुणेला 1 नंबरला दाखवण्यासाठी किती दिवस लागतील?
हा, महिन्याची सर्च आहेत. मंथली सर्चेस म्हणजे काय? एका महिन्यात किती वेळेस तो कीवर्ड सर्च केला. किती लोक सर्च करतात, किती वेळा सर्च केलेला आहे, बरोबर आहे. हा, आणि कॉम्पिटिशन म्हणजे काय? कॉम्पिटिशन नवीन लोकांना समजून जुन्या लोकांना समजणार नाही जास्त, बरोबर आहे. कॉम्पिटिशन म्हणजे काय? कॉम्पिटिशन किती आहे, म्हणजे सपोज आपल्याकडेच एफसी रोडला 570 दुकान आहेत आणि 200 लोक गेली शॉपिंगसाठी, तर मग 200 काय काय लोक काय करतील? बाकीच्या काही लोकांचा काहीच माल विकला जाणार नाही, काही लोकांचा विकला जाणार. तसंच की आपल्याकडे काय विचार केला आपण? कॉम्पिटिशन म्हणजे सपोज एफसी रोडला खूप सारे दुकान येतात आणि लोक पण त्याच्यात 500 पटीने येतात, मग सगळ्या दुकानात गर्दी असते एफसी रोडला. असं तुम्ही बघितले का? एफसी रोडचं कोणतं दुकान आहे ते खाली सगळीकडे गर्दी असते का? असते कारण दुकानं आहेत जास्त, पण ते पण कमी वाटतात. का कमी वाटतात? कारण लोक जास्त आहेत. पण तेच जर दुकान तुमच्या गावात असतं, एकच दुकान असतं, तरी पण तिथं गर्दी नसते. का नसती? कारण लोक कमी येतं. तर इथं कसं आहे, डेटा सायन्स कोर्सेस इन पुणेला जास्त लोक सर्च करतात आणि कॉम्पिटिशन काय? मीडियम आहे. मीडियम म्हणजे काय? म्हणजे 100 पैकी 50 लोक त्याच्यावरती काय करतात? रँकिंग करण्यासाठी ट्राय करतात. आणि लो हे काय? डेटा अनालिटिक्स कोर्सेस पुणे ह्याच्यासाठी फक्त लो आहे. लो म्हणजे काय? कॉम्पिटिशन खूप कमी. तर ज्या कीवर्डला कॉम्पिटिशन कमी असते तो लवकर रँकिंग होईल का ज्याची मीडियम आहे तो रँकिंग होईल का ज्याची कॉम्पिटिशन हाय आहे ते हाय आहे ते लवकर रँकिंग होईल, बरोबर आहे का? चुकलं? आत्ताचे एक्झाम्पल सांगितले की UPSCचा पेपर असतो. UPSC साठी 50 लाख लोकांमधून 2 लोक निवडले जातात, बरोबर आहे. आणि तलाट्यामध्ये 50 लाख लोकांमधून 5,000 तलाट्याची गरज असते. मग तलाठी होणं सोपं आहे का कलेक्टर होणं सोपं आहे? तलाठी होणं सोपं आहे का? कारण तिथे जागा जास्त आहेत. आणि एक नौकर व्हायला काय लागतं? 50 लाख लोकांमध्ये 40 लाख काय येतं? ओपनिंग येतं. फक्त 10 लाख लोकच ना नोकरी नाही भेटणार, बाकीच्या सगळ्यांना भेटणार. मग नौकर होणं सोपं आहे का तलाठी होणं सोपं आहे का कलेक्टर होणं सोपं आहे? कॉम्पिटिशन कशामध्ये जास्त आहे? कलेक्टरमध्ये. कॉम्पिटिशन कलेक्टरमध्ये जास्त आहे, तर मग कलेक्टर व्हायला जास्त टाइम लागेल का नौकर व्हायला जास्त टाइम लागेल? कलेक्टर व्हायला. म्हणजे ज्या गोष्टीला म्हणजे कॉम्पिटिशन जास्त असते, हाय कॉम्पिटिशनला जास्त टाइम लागेल. तुम्ही इथून रस्त्याने चाललात गाडीवरती आणि रस्त्याने खूप गर्दी आहे, गर्दी म्हणजेच कॉम्पिटिशन आहे, तर तुम्ही लवकर जाणार का उशिरा जाणार? टाइम जास्त लागतो ना गर्दीतून जायला. समजले कन्सेप्ट? मग ज्या कीवर्डचे कॉम्पिटिशन जास्त, हाय कॉम्पिटिशन वरला जास्त टाइम लागतो रँकिंग होण्यासाठी. मग मी असा स्मिता मॅडमला आणि शुभांगी मॅडमला क्वेश्चन विचारला होता की डेटा कुठं गेलाय? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणेला आपल्याला रँकिंग व्हायला किती वेळ लागेल? 1 नंबरच्या पेजला. आता डेटा सायन्स कोर्सेस इन तुम्ही माझ्याकडे आलात आणि बोलत सर मला नोकरी द्या, मी तर डिजिटल मार्केटिंगचा कोर्स केलाय, मला जॉब करायचा आहे. मग तुम्हाला ते विचारतील की आमची डेटा सायन्सची इन्स्टिट्यूट आहे, मग डेटा सायन्स कोर्सेस इन पुणेला मला काय करायचंय? रँकिंग करायचंय. तर किती दिवसात तुम्ही रँकिंग करता? मग ते नुसते बघत बसतील. मग तो इंटरव्ह्यूअर काय म्हणेन? तुम्ही घरचा स्वयंपाकच करा, बरोबर आहे का फुकट पेमेंट देतील तुम्हाला काय येत नसल्यावर? तर मग सांगा तुम्ही शुभांगी मॅडम किती दिवस लागेल याला रँकिंग व्हायला? बरोबर सांगितलं त्यांनी. अमरदीप तुला आवाज आला? मनातल्या मनात तुला मनातलं समजतं ना? मनातलं समजतं ना? जास्त वेळ लागेल. मग किती वेळ लागेल? तर हेच आपल्याला आज शिकायचं आहे. तर जर तुमची कॉम्पिटिशन हाय असेल तर तुम्हाला, जर तुमची कॉम्पिटिशन लो असेल तर कमीत कमी 1 महिना, जास्तीत जास्त 3 महिना लागतो. किती? 1 क्वार्टर लागतं.
एक क्वार्टर म्हणजे काय? कोणती क्वार्टर असते का क्वार्टर असते? एक क्वार्टर म्हणजे 4 महिने, 2 क्वार्टर म्हणजे 6 महिने, हाफ इयर. तर लो जर असेल तर 3 महिने, 1 to 3 महिने किंवा 4 महिने. जर तुमची मीडियम असेल तर 3 to 6 मंथ. समजलं? 3 to 6 मंथ. म्हणजे आता किती सांगायचं? तर मीडियम आहे तर ह्याला किती रँकिंग लागेल? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणेला जर रँकिंग करायचं असेल तर तुम्हाला 3 to 6 मंथ लागतील. किती दिवस लागतील? 3 to 6. हाय जर असेल तर 6 to 12 मंथ पर्यंत टाइम लागतो. सगळ्यांना समजलं? ऑन द स्पॉट सांगायचं हे. सर मग आपण हाय कॉम्पिटिशन वाले वर्ड सिलेक्ट करायचे का? चांगला क्वेश्चन आहे. त्यांचा क्वेश्चन असा आहे की आपण सगळे कीवर्ड हायवालेच विचारायचे का? बरोबर आहे. तुम्ही जर काजू खाल्ले तर काजू किती रुपये किलो येतं? 600-700 रुपये किलो येतं. बरोबर आहे. आणि केळे जर खाल्ली तुम्ही तर 60 रुपयाची 1 किलो येतात. बरोबर आहे ना? त्यांच्या क्वेश्चनचं अजून आन्सर नाही भेटलं त्यांना. का नाही भेटलं? मिळालं सर, मिळालं. मग तुम्ही सांगा की 1 डझन केळं खाल्लेली चांगली का 1 किलो हे खाल्लेले चांगला काजू? सर दोन्ही खायचं थोडं थोडं. दोन्ही थोडं थोडं खायचं. पण जास्त काय केळं खाऊन काय होतं? वजन वाढतं. आणि बदाम खाल्ल्यानंतर बुद्धी वाढते. मग बुद्धी वाढलेली चांगली का वजन वाढलेली चांगलं? तुम्हाला कशाची गरज आहे? वजनाची गरज आहे का बुद्धीची गरज आहे? अमरदेव, महत्वाचं काय? वजन महत्वाचं आहे का बुद्धी महत्वाची? बुद्धी महत्वाची ना. मग बुद्धी कशात येते? काय काजू खाल्ल्यावर असं सांगतात की मग बुद्धी येते? किंवा दुसरं मला काय म्हणायचं, जे पण तुम्हाला प्रोटीन भेटेल किंवा जे पण विटॅमिन्स भेटतील त्याच्यामधून काजूमधून जास्त भेटतात. कदाचित माझं एक्झाम्पल चुकीचं असेल. बरोबर आहे. तर ज्या गोष्टीला आता इथे एक्झाम्पल जर तुम्हाला कम्पॅरिझन केलं तर त्यांनी काय बोलले माहितीये का, की पहिली गोष्ट तर काय, कधी कधी कसं होतं एखादी गोष्ट जसं की मनुके हे केळ्यांपेक्षा स्वस्त येतं, केळीपेक्षा स्वस्त येतं, पण मनुक्याचे फायदे जास्त येतात. लवंग, तर तसं की काय काय कीवर्ड येतं, हे काय येतं लो कॉम्पिटिशन, पण त्याला मंथली सर्चेस जास्त येतं. मला इम्पॉर्टंट काय आहे, मला इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे की सगळ्यात जास्त लोक कोणत्या कीवर्डला सर्च करतात त्याला रँकिंग करणे. मला हे मीडियमचं आणि फीडियमचं काय घेणं देणं. पण लो जर मग आधी मी कशाला फोकस करेल? तुम्हाला 5 देव करायचे, काय करायचे? 5 गणपती करायचे. मग तुम्ही सुरुवात कुठून करतात? जो लांबचा आहे तिथून सुरुवात करतात, जो जवळचा आहे तिथून करतात? दोघांपैकी कुठून पण करू शकतात. लांबचा करू शकतात किंवा जवळचा करू शकतात. पण लोक काय करतात, पहिल्यांदा जवळचा घेतात, नंतर परत त्याच्या पुढचा घेतात, नंतर त्याच्या पुढचा घेतात, नंतर त्याच्या पुढचा, नंतर सरळ घरी येतात. बरोबर आहे ना? मग का असं करतात? कारण एक एक काम लवकर लवकर उरकून टाकतात. बरोबर आहे. तसंच आहे की आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय, जर आपण कीवर्ड रिसर्च जर करत असेल तर पहिल्यांदा काय करायचंय, पहिल्यांदा असं चेक करायचं की लो व्हॅल्यूम वाले कीवर्ड पाहिजे. म्हणजे काय करायचं, सगळ्यात जास्त कीवर्ड कशाला सर्च केले जातात? अल्टिमेट गोल काय आहे, आपण एसईओ कशासाठी करतोय? सगळ्यात जास्त लोक काय सर्च करतात ते. मग आता मला तुम्ही सांगा, इथं डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे ह्याची 9,900 लोक काय करतात, त्याला सर्च करतात. पण ह्याला जर मला रँकिंग करायचं म्हटलं तर मला किती महिने लागतात? 3 ते 6 महिने लागतात. बरोबर आहे. नंतर जर खाली आपण गेलो तर हे डेटा अनालिटिक्स कोर्सेस इन पुणे ह्याला 2,400 लोक सर्च करतात. बरोबर आहे. पण ह्याला रँकिंग होण्यासाठी 1 ते 3च महिना लागतोय. मग मी काय करेन, अरे मी जर काय करेल, ह्या कीवर्डला आधी रँकिंग करेन आणि क्लायंटला सांगेल की बघा मी 1 महिन्यात तुमची वेबसाईट रँकिंग केली. लो
म्हणजे कॉम्पिटिशन कमी असेल. स्पर्धेत तुम्ही एकटेच दोघच बघतात, मग 1 नंबर कोणाचा येईल, त्याचा येईल किंवा तुमचा येईल. 2 नंबर तर तुम्ही फिक्सच येतं. तर इथं कॉम्पिटिशन डेटा अनालिटिक कोर्सेस इन पुणेला कुणी जास्त काय करत नाहीये, रँकिंग करण्याचा प्रयत्न करत नाही. सगळे लोक डेटा सायन्सच्या मागं पाळतात. बरोबर आहे. सगळ्या लोकांना IT मध्ये जॉब करायचा आहे. सेल्समध्ये कोणाला जॉब करायचा आहे का? हाऊसवाईफ कोणाला व्हायचंय का? कब्बशा दुहेरीचं आहे कोणाला जॉब व्हायचंय? कोणाचं स्वप्न आहे का मला हॉटेलमध्ये वेटरचं जॉब करायचं आहे? सगळ्यांचं स्वप्न काय आहे? IT मध्ये जॉब करायचं आहे. सगळ्यांचं स्वप्न तसंच असतं ना. तसंच आहे. सगळे कॉम्पिटिटर कशाच्या मागे पडलेत, म्हणजे सगळे लोक कशाच्या मागे पडले? डेटा सायन्स. डेटा सायन्स का पळणारच? का पळणार? कारण तिथे लोक जास्त सर्च करतात. 9,900 करतात. मग आपण काय करायचं? सायमल्टेनियसली लो पासून सुरुवात करायची. कॉम्पिटिटरची वेबसाईट डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे ह्याच्यावरती पण काम करायचं आणि ह्याच्यावरती पण सायमल्टेनियसली काम करायचं. ठीक आहे. तुम्ही सुरुवात कशी पण करू शकतात, पण सांगायचा मुद्दा कसा आहे, तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी एवढं थेरॉटिकल नॉलेज सांगतोय. डेटा अनालिटिक्स कोर्सेस इन पुणे जर रँकिंग करायचं असेल तर आपल्याला 1 महिन्यात पण रँकिंग होईल आणि जास्तीत जास्त 3 महिने लागतील. आणि ह्याचं कसं आहे, हे कमीत कमी 3 ते 6 महिने, म्हणजे 6 महिने एखादा कॉम्पिटिटर थांबा का म्हणेन तुम्ही काहीच काम नाही केलं, तो काम करण्यासमोर आपण ज्याचं काम करतो बोलतो की रिझल्टच नाही येणार. कारण कॉम्पिटिशन तिथे जास्त आहे. तर मग पहिल्यांदा लो वाले कीवर्ड घ्यायचे, ह्याच्यावरती फोकस करायचं आणि सायमल्टेनियस ह्याच्यावरती पण काम करायचं. कारण इथं 2,400 लोक सर्च करतात, म्हणजे डिवायडेड बाय 30 केलं तर तिथं पण लीड येण्याची प्रॉबिलिटी जास्त आहे. लईच जर कमी असले ना तर मग त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही. जसं की आता इथं काय आहे, इथं बघा, आता इथं 888, इथं किती, इथं 880. मग तुम्हाला इथं काय होईल, ह्याच्यावरती तुम्ही फोकस करणार का? आधी नाही करणार, कारण इथं 880 आहेत आणि इथं कसं डेटा लो आहे, तर लो वरती मला सगळ्यात आधी फोकस करायचा आणि ज्याला सगळ्यात जास्त सर्च करतात त्याच्यावरती काम चालू करणं गरजेचं आहे. कमीत कमी 10, जास्तीत जास्त अनलिमिटेड 15-25 कीवर्ड वरती तुम्ही फोकस करणं गरजेचं असतं. सगळ्यांना कन्सेप्ट समजलं? लो, मीडियम. आता हा बरोबर आहे, कारण SEOचं करताना आपल्याला कीवर्ड वरती पैसे देतात, म्हणजे 1 कीवर्डला 5,000. मग तुम्ही जर 50 कीवर्डला रँकिंग केले तर 50 × 5 किती झाले? 1,25,000. मग तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही किती कीवर्ड. कधी कधी काय केलं जातं, अनलिमिटेड कीवर्ड मध्ये रँकिंग करून देतो, त्याचे 1,00,000-2,00,000 रुपये तुम्हाला दिले जातात. महिन्याचे ते चार्जेस असतात. महिनाभर त्याच्यावरती काम करावं लागतं. आणि काय काम करावं लागतं, जे मी तुम्हाला शिकवलं ते पहिल्यांदा ऑन पेज SEO करायचं, नंतर ऑफ पेज SEO, नंतर टेकिली SEO. आपण ऑन पेज SEO शिकलो. तर ऑन पेज SEO मध्ये काय काय केलं होतं आपण? अमरदीप, ऑन पेज SEO मध्ये काय काय केलं होतं? तू डोळे उघडे ठेवून झोपतो का लेक्चरला? मग कसं काय सांगता येत नाही? का 2-3 दिवस नव्हता तो? कुठं असं काय हा का नाही? हा का नव्हता? अच्छा, मग तू ते रेकॉर्डेड लेक्चर. ऑन पेज SEO मध्ये काय असतं शुभांगी मॅडम? टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, कीवर्ड, बरोबर सांगितलं त्यांनी. फक्त एवढ्याच गोष्टी करायच्या: टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, इमेज आणि कंटेंट. आणि अजून 2 गोष्टी त्या आज मी सांगणार आहे. त्यात काल पण सांगितलं होतं थोड्या, पण त्यांच्या पण बरोबर सांगितलं त्यांनी. सगळ्यांना समजलं त्यांनी काय काय सांगितलं ते. तर ह्याच्यामध्ये अजून 2 गोष्टी राहतात. त्याच्यामध्ये काय असतं सांगितलं, कालच सांगितलं होतं, त्या पण गोष्टी क्लिअर करतो. जर आपल्याला एखादी गोष्ट जर रँकिंग करायची आहे, तर सपोज मला काय करायचं, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणेचं जर पेज रँकिंग करायचं आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला हेडलाईन पाहिजे. काय पाहिजे? हा बोला. कुठं कीवर्ड पेड कशामध्ये असतात? SEO फ्री ऑफ कॉस्ट आहे.
कीवर्ड हे सगळे फ्रीच असतात. SEO मध्ये कोणाला पैसे द्यायची गरज नसते. SEO आपल्याला पैसे म्हणजे जो करणार आहे ना तो एका एजन्सीला किंवा एका माणसाला पैसे देतात. ओके बट तुम्ही म्हणाले ना की कीवर्डसाठी 1 लाख ते 2 लाख वगैरे. चार्जेस आपण एजन्सीवाले घेतात. ओके मी जर एखाद्या कंपनीचं काम करतोय त्यांच्या वेबसाईटसाठी तर मी काय फुकट करणार आहे का? ते त्यांच्याकडून मी चार्जेस घेतो. तर ह्याच्यामध्ये ह्या जो असतो त्याला H1 टॅग बोलतात. त्यालाच हेडलाईन पण देऊ शकता तुम्ही. तर एका वेबसाईटमध्ये किती हेडलाईन असतात? एकच हेडलाईन. H1 टॅग किती असतो? एकच असतो. तर टोटल किती टॅग असतात असा क्वेश्चन विचारला तर टोटल किती टॅग असतात? यश, रितेश माहिती का तुम्हाला किती टॅग्स असतात? समजते ना तुम्हाला शिकवलेलं का डोक्यावरून जात आहे? H1 to H6 H1 to H6 टॅग असतात. शिकवलं नव्हतं कोणाला, ज्यांनी आधी केलं होतं त्यांना माहिती असेल. H1 टॅग जो असतो तो हेडिंगला दिला जातो. H2 टॅग असतो तो सब हेडिंगला दिला जातो. H3 टॅग जो असतो तो कशाला दिला जातो? तर H3 टॅग असतो तो इटॅलिकला दिला जातो. इटॅलिक माहिती तुम्ही MSCET जर केली असेल तर इटॅलिक असं तिरकं लिहिलं जातं आणि नंतर पॅराग्राफ असतो तो नॉर्मल असतो. तर तुम्हाला हे पॅराग्राफ वगैरे लोक लॉकडाऊनमध्ये पास आउट झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांना ते पण माहीत नसतं. बरोबर आहे अमरदीप? हे पॅराग्राफ असतो. बरोबर आहे का नाही? तू नुसती मान हलवतो, बोलत जा काहीतरी. असं बोलायचं, कारण ऑनलाईन वाल्यांना काय मान तुझी दिसणार नाही किती हलवतो जोरात. समजलं का? तर डिजिटल मार्केटिंग हॅज बीन वाइडली यूज. हे काय आहे? H1 टॅग आहे का पॅराग्राफ आहे का H3 टॅग आहे? H1 टॅग आहे. कोणता पुरस्कार देऊ तुला? हा, परत लक्षात घे. हे जे जाड दिसतंय का H1 टॅग म्हणजे हेडलाईन. हेडलाईन अशी बोल्ड मध्ये दिसेल का नाही? तू पिक्चर बघतो का नाही कधी? मग पिक्चर मध्ये एखादा हिरो असतो त्याचा रोल जास्त असतो का ते बॅकग्राऊंडला जे काम करतात त्यांचा जास्त रोल असतो? मग इथं बघ H1 टॅग इम्पॉर्टंट आहे. तर ह्या H1 टॅगच इम्पॉर्टंट आहे. तर तो वरती असतो सगळ्यात आणि तो बोल्ड मध्ये लिहिलेला आहे का? ह्याच्या एवढी साईज आहे का दुसरी कोणाची? खाली आहे का ह्याच्यासारखी साईज कोणाची? हा जो असतो तो H1 टॅग आहे. नंतर हा जो आहे तो H2 टॅग आहे. कोणता टॅग आहे? आवर स्टुडंट. नंतर खाली गेला हा पण H2 टॅग आहे. हे इटॅलिक दिसते का? थोडंसं तिरकं दिसतंय का? हा H3 टॅग आहे. हा पण H3 टॅग असू शकतो. हा पण H2 टॅग आहे. हे बघायचं H2 टॅग आहे सर का सगळे H3 वापरू टॅग शकतो ना आहे? आपण? हा, H2 इटॅलिक असतो का? सब हेडिंग असतं. मग तुम्हाला हे सब हेडिंग नाही दिसत? सर आय टॅग इटॅलिक असतो, आय वाला. हा, आय टॅग वाला इटॅलिक असतो त्यालाच H3 बोलतात. तर इथे समजलं का? हा H3 टॅग आहे. तर कसं मला थोडंसं तिरकं दिसतंय त्याच्यामुळे मी सांगितलं, नुसता अंदाज लावला. हे पण H3 वाटतंय, पण ते चेक करण्यासाठी जसं की चव घ्यायची तर जिभेचा वापर केला जातो. बरोबर आहे ना? तसं मग ह्याच्यातला H1 टॅग कोणता, H2 टॅग कोणता, H3 टॅग कोणता, त्याच्यासाठी टूल वापरला जातो. BP चेक करायचं आहे, मग काय करावं लागतं? स्पिग्मोमॅमोमीटर वापरला जातो का नाक आणि तोंड दाबून चेक केला जातो? काहीतरी मापप असेल ना त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर स्पिग्मोमॅमोमीटर केलं जातं. जे डॉक्टर आहेत त्यांना माहित असेल. समजलं? तर ह्याच्यासाठी आपल्याला एक वेगळा टूल वापरायचा आहे. तर त्या टूलचं नाव काय आहे? SEO ॲबिलिटी.
H1 टॅग किती वेळा वापरला जातो स्मिता मॅडम, ईशा मॅडम? सर हेडलाईनलाच तुम्ही ना सांगा. बोल्ड कॅरेक्टरला पहिलं म्हणजे म्हणतात एकदाच वापरला जातो. शुभांगी मॅडम ते बोलतात ते एकदाच वापरलं जातं, बरोबर आहे का चुकीचं आहे? स्वाती? येस सर, हेडिंग साठीच असतात H1. H1 टॅग एकदाच वापरला जातो, एका पेज मध्ये थ्रू आउट पेज मध्ये एकदाच वापरला जातो. दोनदा जर वापरला, बरोबर आहे, म्हणजे सगळ्यांचा बाप कोण असतो? H1. सगळ्यांचे पप्पा कोण असतात? H1 टॅग. पप्पा डबल असतात का? नसतात. तसं H1 टॅग एकदाच यूज केला जातो. H1 टॅग काय केला जातो? एकदाच यूज केला जातो. H2 टॅग किती वेळा वापरला जातो? H2 टॅग म्हणजे भावा बहिणीसारखा असतो. एखाद्याला एक बहीण असू शकते, एखाद्याला एक डझन पण असू शकतात. समजलं? H2 टॅग किती पण असू शकतात. H3 टॅग म्हणजे इटॅलिक. H4 म्हणजे काय? H4 to H6 तो म्हणजे पॅराग्राफ सारखा. तो पॅराग्राफ सगळे थ्रू आउट एकच लिहा. आता कसं होतंय माहितीये का, हा पॅराग्राफ आहे, तिथं तुम्ही लिहिलं H4 आणि जर थोडं खाली जाऊन तुम्ही लिहिलं H5, खाली जाऊन लिहिलं H, तर ते ओळखू येईल. थोडं एवढं पण नाही त्याच्यामध्ये फरक पडत, पण ते ओळखू येतं. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, ते थोडस एक फॉलो करायचं. म्हणजे हे रँकिंग फॅक्टर आहेत. SEO जर तुम्हाला करायचं असेल तर ह्या गोष्टी गरजेचं आहे. आता तुम्हाला मी काय शिकवलं, हे सगळ्या गोष्टी शिकवल्या. आज 2 रँकिंग फॅक्टर शिकवले मी आणि एक H1 to H6 टॅग, म्हणजे 3 रँकिंग फॅक्टर मी आज शिकवले, बरोबर आहे. आता तुमच्याकडे पहिले 11 आणि हे 3 किती झाले? 14 रँकिंग फॅक्टर झाले. सगळ्यांचे तोंडपाठ असले पाहिजे. आणि आज एक नवीन टूल शिकवलं मी तुम्हाला. H1 टॅग कोणता आहे, म्हणजे तुम्हाला आता दुसरा कोणता टूल शिकवतो मी, तुमच्या वेबसाईटचं ऑन पेज SEOचं ऑडिट करण्यासाठी एक टूल वापरला जातो. त्याला काय बोललं जातं? ऑन पेज SEOचं जर ऑडिट करायचं असेल तर कोणता टूल वापरला जातो? ओरँक वापरला जातो. आणि जर तुम्हाला H1 to H6 जर टॅग चेक करायचा असेल तर कोणता वापरला जातो? SEO ॲबिलिटी. तर दोन्ही लिहून घ्या. पहिल्यांदा आपण ओरँक पाहू. हा, ऑन पेज SEO झालाय का नाही ते चेक करण्यासाठी आपल्याला ओरँक वापरला जातो. ओरँक वरती जायचं आणि तुम्हाला तुमची वेबसाईट URL कॉपी करायचं. इथं जायचं, इथं वेबसाईट कॉपी काढायचं. कोणाचं काय म्हणणं असेल तर ऐकून घ्यायचं. सर कशासाठी वापरतात हे ओरँक? ऐकाय नसेल आलं तर परत एकदा सांगतो. काय झाले? ते प्रॅक्टिकल बाकी आहे आपलं, फक्त तुम्हाला त्याचं नाव सांगितलं. काय नाव सांगितलं मी त्याचं? SEO ॲबिलिटी. SEO ॲबिलिटी. बघा हे स्कॅन होतंय. झालं. काय चेक करण्यासाठी अमरदीप हा टूल यूज केला जातो? सर आन्सर नाही सांगितलं तुम्ही. काय आन्सर? काय विचारलंय त्यांनी? काय?
on page SEO. नाही ते त्यांचा क्वेश्चन काय आहे? त्यांनी आन्सर कशाचं नाही सांगितलं, विचारलंय. आन्सर सांगा. अहो काय विचारले क्वेश्चन ते सांगा, माझं लक्ष नव्हतं. सर वू रँक कशासाठी वापरतात? अच्छा, कशासाठी? तू 3दा सांगितलं ह्याच्या आधी मी तुम्हाला. ऑन पेज एसईओ ऑडिट करण्यासाठी वू रँक वापरला जातो. तुला समजलं? काय बघत होता खाली? हा, तर इथं बघा ऑन पेज एसईओ मी ओपन केलाय, तर ते लोडिंगसाठी टाइम लागत होता. तर इकडे बघा, इथं ऑन पेज एसईओ 74% आपलं चांगलं आहे. इथं बघा इम्प्रुव्हमेंटसाठी हे ऑरेंज झोनमध्ये आणि हे रेड झोनमध्ये, म्हणजे हे डेंजरस आहे. तर इथं बघा आपल्या ऑन पेज एसईओ मध्ये जसं शुभांगी मॅडमनी सांगितलं होतं, टायटल डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, इमेज ऑप्टिमायझेशन, ऑल टॅग, कीवर्ड आणि H1 to H6 टॅग टाकणं गरजेचं असतं. तर एवढ्या सगळ्या गोष्टींचं मिळून ऑन पेज एसईओ होतं. ऑन पेज एसईओ 70% इम्पॉर्टंट. सर हा सर ऑडिट मध्ये काय तुम्ही फॅक्टर direct- चेक केलं जातं? किती फॅक्टर म्हणजे? ऑन पेज एसईओ चे फक्त 6च फॅक्टर आहेत. हा फक्त ऑन पेज एसईओच ऑडिट करतो, सगळा एसईओ ऑडिट नाही करत. तर हे 6 फॅक्टर कोणते चेक करतो तेच मी तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करतोय. समजलं? तर इथं जर तुम्ही पुढं जर गेलात, कुठं गेलं माझं ते? हा, तर ह्याच्या बघा हे टायटल आहे. पहिले तर टायटल मेजर केलं जातं. तर टायटलला ग्रीन टिक आलेली का? तर म्हणजे बरोबर आहे का चुकीचं आहे? मी तुम्हाला काय शिकवलेलं आहे टायटल लिहिण्यासाठी? तर ते बरोबर आहे का चुकीचं आहे? तर माझ्या माहितीप्रमाणे इथं बघा IT सर्व्हिसेस अँड बिझनेस कन्सल्टिंग कंपनी, नंतर इथं काय दिलंय /NMD प्रायव्हेट लिमिटेड दिलेलं. समजतंय का? डोक्यावरून चाललंय? तर अमरदीप हे चुकीचं आहे का बरोबर आहे? शुभांगी, ईशा हे बरोबर आहे का चुकीचं आहे ते सांगा मला. सर त्याचं लेंथ 30 to 50 पाहिजे ना, त्यांचं 50 आहे, 55. बरं. एक मुलगा हुशार आहे आपल्या क्लासमध्ये फक्त, प्रितेश. बरोबर आहे का? का बाकीचे पण हुशार आहेत? त्यांनी बरोबर सांगितलं. काय सांगितलं? की आपली जी कॅरेक्टर लिमिट आहे ते किती पाहिजे होती? 50 पाहिजे होती. 30 to 50 पिक्सेल पर्यंत टाकायचं, पण तुम्ही किती टाकलंय? 55 कॅरेक्टरचं टाकलंय, म्हणजे हे चुकीचं आहे. हे कशामध्ये जातं? ग्रे हॅट एसईओ मध्ये जातं. ब्लॅक मध्ये जाईल का? नाही. आणि दुसरं अजून एक गोष्ट सांगितली होती मी तुला. काय सांगितली होती? 2 पिक्सल असतात, एक म्हणजे HTML आणि दुसरा म्हणजे पिक्सेलचा. तर मग पिक्सेल आपली किती पाहिजे होती? 250 ते 450. तर आहे का पिक्सेल बरोबर? तर एक जरी गोष्ट ह्याच्यातली बरोबर असेल तरी इथं ग्रीन टिक दिसतं, त्याच्यामुळे ह्याच्यावरती भरोसा नाही ठेवायचा. माणसाची एक जरी किडनी असेल तरी माणूस जगू शकतो 20 वर्ष किंवा 25 वर्ष. मग तसं की एका पिक्सेल असेल बरोबर किंवा त्या कॅरेक्टर बरोबर असेल तरी पण ते बरोबर आहे, पण काय दिवसच. पण जर नवीन अल्गोरिदम आला तर मग ते डायरेक्ट डाऊन होतं. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, ह्याच्यामधून अजून 5 कॅरेक्टर किंवा इथं बघा स्पेस दिलेला आहे, तो स्पेस रिमूव्ह करावा लागेल. समजलं? तरी पण तुमचे 50 कॅरेक्टर होतात. पहिलं तर मला हे समजलं, ऑडिट म्हणजे काय? फक्त चेक करणे. दुसरं जर तुम्ही खाली गेला, मेटा डिस्क्रिप्शन बरोबर आहे का चुकीचं आहे? आपण किती सांगितलं होतं? 720 पासून 950 पर्यंत टाका, किंवा बरोबर आहे, किंवा 1080 पिक्सेल पर्यंत टाका, म्हणजे हे पण बरोबर आहे. फक्त माझं अजून सजेशन काय होतं, काय सजेस्ट करणार तुम्ही? 157 to 168 बिटवीन टाकलं तर अजून लवकर रँकिंग झाली असते. सगळ्यांना समजतं ह्या गोष्टी का डोक्यावर चालल्यात? किती सांगितले होते मी? मेटा डिस्क्रिप्शनचं पिक्सेल किती सांगितलं होतं?
720 से लेके 1080 पिक्सल, पण मी सांगितलं होतं की 950 920 तुम्ही टाका, तिथं लवकर रँकिंग होते वेबसाईट. सगळ्यांना आठवत असेल, नसेल आठवत तर तुम्ही आपले रेकॉर्डेड लेक्चर ऐका. सगळे रेकॉर्डेड लेक्चर, सगळे प्लेलिस्ट मी तुम्हाला टाकली. आजचा लेक्चर जवळजवळ 7वा आहे SEOचा. नंतर गुगल प्रिव्ह्यूवरती आपली वेबसाईट कशी दिसते. तर हे जे आपण टायटल टाकलं ते दिसतं आणि हे डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन दिसतं. डिस्क्रिप्शन दिसतं का? तर नाही दिसत. आणि ह्याच्यामध्ये अजून काय मेजर होईल का? नाही. तर ह्याला बोलायचं ऑन पेज SEOचा टूल. कोणाला काय बोलायचं सर असेल तर साई बोला. फॅक्टर नाही दाखवले पूर्ण. हा, मी तुम्हाला तेच सांगतो की आता ह्याच्यामध्ये फक्त टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शनच मेजर होतं. ऑल टॅग हे मेजर करायची गोष्ट नाही. तुम्ही हेडर सेक्शन ओपन करून पण दाखवू शकता. सर आम्ही लिहून घेत होतो ते साई फॅक्टर. हा, जर तुम्हाला अजून जर हे पहिले हे करायचं असेल, फॅक्टर जर घ्यायचं असेल तर तुम्ही काय करा, हे परचेस करा, तुम्हाला साई फॅक्टर दिसतील. इथे ऍक्सेसिबिलिटी सांगितलंय. तर हे जर तुम्ही परचेस केलं तर तुम्हाला हे बाकीचे फॅक्टर पण तुम्हाला दिसतील अल्टॅग. तर 6 फॅक्टर तुम्हाला समजले, ह्याच्यातून तुम्ही करू शकता. आपण आपल्याला काही अल्टॅग वगैरे काही इम्पॉर्टंट आहे का? अल्टॅग तुम्हाला तर दिसतो, कसा दिसतो तो. हेडर सेक्शन ओपन केलं आणि इमेजवरती क्लिक करून सेटिंगमध्ये गेलं तर काय अल्टॅग दिलं ते तर समजतं. लोडिंग टाइम किती ते पण समजतं तुम्हाला. आणि H1 H2 टॅग पहिले 3च गोष्टी मॅटर करतात. कशामध्ये? ऑन पेजेस. पहिलं म्हणजे टायटल, डिस्क्रिप्शन, टायटल आणि मेटा डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शन पण नाही, टायटल, मेटा डिस्क्रिप्शन आणि कीवर्ड. टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, इमेज ऑप्टिमायझेशन, कीवर्ड आणि कंटेंट शुड बी युनिक. बाय इमेज ऑप्टिमायझेशनलाच अल्टॅग बोलतात. तर टोटल 6 फॅक्टर तुम्ही फॉलो करा, काम झालं. ऑन पेज SEO फक्त एवढंच करायचं. ठीक आहे. सो होप सगळ्यांना समजलं असेल. ठीक आहे. बाकीचे लोक आता लेट झाले तरी चालतील. लेक्चर आपलं संपलेलं आहे. उद्या बरोबर 12:20लाच लेक्चर स्टार्ट होईल. आणि दुसरं म्हणजे काय, नेक्स्ट डेला आता दुसरं, शुभांगी मॅडमला ACC सर्टिफिकेट समजलं नव्हतं, ते मी त्यांना सांगतो आणि आजचं लेक्चर संपवतो. ठीक आहे. आजचं लेक्चर असेल 12:20 ते 1:30. सर हा, बोला. तुम्ही हे आपण म्हणजे शिकतोय ना SEO. हा, तर सर न म्हणता डायरेक्ट तुम्ही क्वेश्चन जरी विचारलं तरी चालेल. बरोबर आहे का? त्याचे कसं होतं, डबल आपण आवाज जे येतो. SEO शिकतोय ना, ऐकूनच घेत नाही सर तुम्ही तर. बोला. तर ते जे फॅक्टर आहेत ना, तुम्ही म्हणता की 200 पर्यंत फॅक्टर आहेत, मी 100 शिकवणार. तर त्याची लिस्ट वगैरे काय असं आहे का, आम्ही रीड करू शकतो असं? तुम्ही सोशल समोसा नाव किंवा गुगलवरती जाऊन सगळे रँकिंग फॅक्टर, मला जेवढे इम्पॉर्टंट आहेत तेवढे मी शिकवतो. बाकीचे तुम्ही नाही केले तरी चालतील किंवा गुगलवरती तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये मग आपल्याला पांडा, पिजन, पेंग्विन, हेमिंगबर्ड, पेज स्पीड असे भरपूर आहेत, ते शिकायचे. मग तुम्ही जेवढं मी शिकवतोय ना तेवढंच लक्षात घ्या. बाकीचे मग ओके सर. गुगल. एवढे जर तुम्ही सफिशियंट केले तरी तुम्हाला कुणी पण हायर करेल. हातचं सोडून पाळत्याच्या मागे नका लागू. ही जे शिकवलंय तेच तुम्ही रिवाइज करा. एवढंच विचार. तुम्ही त्याच्यातले 11, 15, 20, 25 जरी फॅक्टर सांगितले तरी तो बोलेल तुम्ही लय हुशार आहे का. तुम्हाला 15च फॅक्टर लक्षात नाही राहणार आणि तुम्ही 200 कधी लक्षात ठेवणार. त्याच्यामुळे मी स्लो शिकवतोय. तुम्हाला टूलची नावं शिकवली. SEO मध्ये कोणते टूल वापरले जातात असा क्वेश्चन स्मिता मॅडमला, ईशा मॅडमला विचारला, सलोनीला विचारला, तर सलोनी आणि ईशा दोघी पण आन्सर द्या. आता त्यांचा क्वेश्चन विचार, सर काय क्वेश्चन विचारला होता, परत ते विचारणार बघा का, 100% विचारणार. सर काय क्वेश्चन आहे, 100% विचारणार. मला तेवढीच घ्या, ते प्रत्येक वेळेस रिपीट करतात. हा, बोला.
क्वेश्चन काय विचारलं तेच सांगा तुम्ही आता मला, बाकी नका सांगू काय. ईशा मॅडम गेले की काय? क्वेश्चन काय विचारलं तेच सांगा, आन्सर नसेल येत. ठीक आहे, अशा प्रकारे आपण आजचं लेक्चर संपवू. काय क्वेश्चन विचारलाय तू सांग आता. एसयू मध्ये कोणते कोणते टूल यूज केले करतो आपण, त्याचा आन्सर तू सांगू शकते कारण तुझं लक्ष असतं. अमरदीप सारखं नसतं डोळे उघडे करून झोपतो ते, म्हणजे सरांना वाटलं पाहिजे की हो जागा आहे, लक्ष देतोय, आणि ती मान हलवतो. सांग कोणते कोणते टूल यूज केले आपण. कशासाठी यूज केलं ते नका सांगू, नुसते टूल सांग. 3-4 आले तरी चालतंय, हे लक्षात ठेवायचे. ठीक आहे, बाकीचे झाले तरी चालतील. काय जर प्रॉब्लेम असेल, काय क्वेश्चन असेल तर विचारा. शुभांगी मॅडमचा एक क्वेश्चन होता की एसएससी सर्टिफिकेट म्हणजे काय. एसएससी सर्टिफिकेट म्हणजे शुभांगी मॅडम आहेत का, गेल्या घरी? काय ठीक आहे. एसएससी सर्टिफिकेट, हो, तर एसएससी सर्टिफिकेट म्हणजे काय, सिक्युरिटी सॉकेट लेअर, त्याला दुसरं पण नाव आहे, पण तुम्ही सिक्युरिटी सॉकेट लेअर पहा. तर हे कशासाठी, हे एक रँकिंग फॅक्टर आहे आपल्या एसईओचा. जर तुमची वेबसाईट रँक करायची असेल तर तुमच्या वेबसाईटला लॉक लावणं गरजेचं आहे, म्हणजे सिक्युअर. जर इथं गुगलमधून जर पेमेंट करत असेल वेबसाईट थ्रू, तर हिला प्रोटेक्शन असणं गरजेचं. नाहीतर ज्यांनी पेमेंट केलंय, बरोबर, सपोज एखाद्या माझ्या वेबसाईटवरती इथं पेमेंट गेटवे असेल आणि ते काय बोलतील, मी NMDच्या वेबसाईटवरती गुगलवरती पेमेंट करत होतो, मग इथं बदनाम कोण होतोय, गुगल होतोय. म्हणजे गुगलवरून पेमेंट केलं तर ते आपलं हॅक होतं असं लोकांचा विचार होईल. मग लोक गुगल वापरायचे सोडून देतील. मग गुगल वापरायचं लोकांनी सोडून दिलं तर लोकांचा गुगलवरती ट्रस्ट नाही वाचणार, आणि जर लोकांचा ट्रस्ट नाही वाचणार तर त्यांचे युजर कमी होतील. त्यांचे युजर जर कमी झाले तर मग त्यांना ॲडव्हर्टाइजमेंटचे जास्त पैसे नाही भेटणार, मग ती कंपनी गरीब होईल तुमच्यासारखी, बरोबर आहे ना. तर त्याच्यामुळे गुगल आहे ना ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतं आणि त्याचं नाव पण बदनाम होऊन देत नाही. त्याच्यामुळे हे सगळे जे फॅक्टर आहेत हे आधीच त्यांनी पब्लिश केलेले आहेत. तर ह्याला बोलतात एसएसएल सर्टिफिकेट. एसएसएल सर्टिफिकेट वेबसाईटला लावले का नाही ते कसं चेक करतो, तर इथं जायचं आणि इथं चेक करायचं. एसएसएल सर्टिफिकेट हे कशासाठी असतं, आता बघा, हे ऑन पेज एसईओ मध्ये येत नाही एसएसएल सर्टिफिकेट. काय येत नाही, कारण आपण पेजला जाऊन एसएसएल सर्टिफिकेट लावत नाही, पूर्ण वेबसाईटला लावतो. पूर्ण वेबसाईटला जर एसएसएल लावलं तर सगळ्या पेजला ऑटोमॅटिकली ऍक्टिव्हेट होतं. त्याच्यामुळे हा ऑन पेज एसईओचा फॅक्टर नाहीये, हा फक्त एसईओचा फॅक्टर आहे. तर इथं दिसतंय का, तुमचं कनेक्शन इज सिक्युअर, युअर इन्फॉर्मेशन फॉर एक्झाम्पल पासवर्ड और क्रेडिट कार्ड नंबर इज प्रायव्हेट व्हेन इज सेंड टू द साईट. साईटवरून तुम्ही काय पेमेंट केलं तर सगळी इन्फॉर्मेशन सिक्युअर राहते. माझ्या वेबसाईटची इन्फॉर्मेशन कोणी स्क्रॅप नाही करू शकत. म्हणजे जर एखाद्याला वाटलं की नवनाथ दरेकरच्या किंवा NMDच्या वेबसाईटवरती कोण लोक आलेत, कुठून आलेत, त्यांची इन्फॉर्मेशन आपण आपल्या सर्व्हरमध्ये घेऊ, तर जो एसएससी सर्टिफिकेट असेल तर ते स्क्रॅप नाही करू शकत. त्यासाठी एसएससी सर्टिफिकेट इम्पॉर्टंट आहे. शुभांगी मॅडम समजलं? शुभांगी मॅडम समजलं? ठीक आहे, त्यांना समजलं असेल तर हा एक रँकिंग फॅक्टर आहे, फक्त लक्षात ठेवा. तुम्ही सांगा आता तुमचा काय क्वेश्चन आहे. तुम्हाला डोमेन आणि होस्टिंग मधून ते क्रिएट करावं लागतं. तर ते वेबसाईट डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही नाही केलं तर आता जॉईन केलं तर तुमच्या वेळेस ते कव्हर केलं जाईल. ते आपल्याला बनवायचं असतं, बरोबर आहे. आपण कसं दुकानातून आणून लॉक लावतो तसं तुम्ही ज्यावेळेस डोमेन घेतात ना त्यावेळेस विचारतात ते तुम्हाला प्रोटेक्शन पाहिजे का. त्यावेळेस पण तुम्ही परचेस करू शकतात, नाहीतर मग नंतर पण परचेस करू शकतात, किंवा डेव्हलपर पण तुम्ही ऍड करू शकता. सर एसएससीचा फुल फॉर्म काय आहे? सिक्युरिटी सॉकेट लेअर, आणि अजून पण त्याचा दुसरा एक पण अर्थ होतो, तर तुम्ही इथे टाका SSL फुल फॉर्म, तर तुम्हाला हा पण दिसेल. सिक्युअर सॉकेट लेअर, आणि मी काय बोललो होतो, सिक्युरिटी सॉकेट लेअर. सर एसएससी म्हणला ना तुम्ही? नाही, मी SSC बोललो. SSC का HSC बोललो मी.
HSC एक्झाम असते तसं बोललो. SSL सिक्युरिटी सॉकेट लेअर. फुल फॉर्म मध्ये बोललो होतो का मी सिक्युरिटी सॉकेट लेअर? मग त्याचा लॉंग फॉर्म काय होईल? HSC होईल का SSC होईल? SSL. SSL हे लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे, थँक्यू.